आज मी जिल्हाधिकारी साहेबांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे भ्रष्ट उपअभियंता सुजित जाधव यांच्या कारभाराची चौकशी करावी, यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे। काय विषय? माझं गाव आपसिंगा आणि काक्रंबा या गावासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने हे काम चालू आहे। उपअभियंता जाधव गुत्तेदाराशी संगनमत करून भ्रष्टाचार करतात व निकृष्ट दर्जाचे काम करतात व याचीच तक्रार मी फोनद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे 17 एप्रिल रोजी केली होती आणि तसेच मंत्रालयात जाऊन पाणीपुरवठा मंत्र्याकडील OSD श्री बडेसाहेब यांच्याकडे सुद्धा त्याची तक्रार केली होती व या अधिकाऱ्यांनी MGPच्या अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत विचारणा केली। तसेच मी या कामाचे MBची झेरॉक्स मागितली। याचाच राग मनात धरून मी पुढाऱ्यांना लोकप्रतिनिधींना टक्केवारी पुरवतो, वरिष्ठ अधिकाऱ्यांना टक्केवारी पुरवतो, माझं कोण काय बिघडवू शकत नाही अशा प्रकारे मगरुरीची भाषा करून MBची झेरॉक्स मागितल्याच्या कारणाने शहर पोलीस ठाणे धाराशिव या ठिकाणी माझ्यावर गुन्हा नोंद केलेला आहे व हे अधिकारी 7 ते 8 वर्ष झालं वारंवार याच ठिकाणी नोकरीला आहेत। यांच्यासाठी काय वेगळा नियम आहे का? माननीय सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकारी यांनी या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली होती, तरी सुद्धा त्या अधिकाऱ्याला पळवून लावून येणं वारंवार याच ठिकाणी राहतंय। त्यानंतर याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, मालमत्तेची चौकशी करावी अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे व नागरिकांनी कामाबाबत विचारणा केली असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची आहे ही नवीनच पद्धत यांनी सुरू केलेली आहे। तसेच यांनी टक्केवारी कुणाला दिली हे मला माहीत नाही, परंतु यांचाच बंधू तुळजापूरचे आमदार यांच्याकडे PA म्हणून कार्यरत असतो। यांना टक्केवारीची मागणी कुणी केली हे त्यांना विचारावं, परंतु यांना MBची मागणी मी केल्यामुळं एक्झिक्युटिव्हचं असं म्हणणं आहे की तुळजापूरच्या आमदाराचा फोन आला आणि आम्हाला गुन्हा दाखल करावा लागतं असं एक्झिक्युटिव्ह म्हणते।